श्री विठ्ठल माऊली माझ्या पोरी बघा कशा खातात. काय खाता? उपमा. सारथी काय खातेस? उपमा खातेस. आवडतं तुला उपमा? अरे वा. हा वा वा. आपल्या सगळ्यांना श्री विठ्ठल बोला. नर्मदे हर. वारीला या सांगा. वारीला या सांगा. वारीला या बोल सगळ्यांना. वारीला या. ओके चला बाय बाय. काय बोलायचं आहे का? काय नाही. चला मग मंडळी, सुप्रभात. श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. आजचा आपला 11 दिवस आणि 11व्या दिवसाची सुरुवात. सुप्रभात. पहाट गायत्रीने तुळशी घेतलेली आहे आणि मस्तपैकी चला आज आपल्याला जायचं आहे बरड ते नातेपुते. आजचा आपला असा प्रवास असणार आहे. खूप मजा येणार आहे आजच्या प्रवासाला, कारण की चिखल खूप झालेला आहे. त्या चिखलाचं झालेलं आहे कॅडबरी, आणि त्या कॅडबरीला तुडवत आपल्याला जायचं आहे. आणि माऊ आमची पोरगी पण आलेली आहे. यंदा ती बोलते चालायचं आहे, खूप हट्ट करते. आज तिला घेतो आणि तिचा हट्ट आता पूर्ण करतो. बघू चालशील ना? हे चालशील ना? हे चालशील ना? चला चला जाऊया. चला चला मंडळी, माऊली निघालेली आहे. चला. मोठी मुलगी कुठे आहे? मोठी मुलगी चालशील ना? आज काल चाललीस तू, आज पण चालशील ना? ओके चला चला जाऊया. चला 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 चला. दीपक महाराज, माझ्या पोरीला झ्या मधूनच खरी हो. तुझ्या मुलीला घ्यायला मला काहीच प्रॉब्लेम नाही, पण ते येतच नाहीये. येतील येतील रे. ती पुराणाची असेल ना पोरी? असेल ना? हा चला. पंढरीला रखमादेवी वरा पाहू. श्री विठ्ठल मंडळी, नरेश ठाकूर आणि त्यांची ही गँग आपल्याला लाईट पुरवण्याचं काम करते. श्री विठ्ठल. हे बघा पुन्हा आपला ढीग लागलेला आहे वळकट्यांचा. हा एवढा सगळा सामान आपल्या या ट्रक मध्ये जाणार आहे. एवढ्या या पृथ्वी तळावर एवढ्या महिला आहेत, पण आमचे महाराज तुळस घ्यायला आहेत. काय करणार मंडळी. आपले नंबर लागलेले आहेत. आता जाऊया नंबर मध्ये. आणि आमची पोरगी पण चालते बा कशी टुन्नू टुन्नू टुन्नू. ही आमची लहान मुलगी आणि आपली मोठी मुलगी इथं चालते. रुही नाचा नाचा नाच नाच नाच. बस बाप मंडळी. श्री विठ्ठल नर्मदे हर. अरे माझ्या पोरी बघा कशा आमची दिंडी घेऊन चाललेल्या आहेत. बोला श्री विठ्ठल. वा 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 खूप छान. काका तुम्ही जा त्यांच्यासोबत. वा आपल्या दिंडीची शान आहे की नाही? आपल्या मुली आज आपला वसा घेऊन चालल्यात. हा आपल्याला काळजीच नाही. माझ्या जिरीची आवडी पंढरपुराने न गुडी. आमची आवडीची पप्पाने खांद्यावर. वा वा वा. होती जे साथी कन्या साथी.
चला नुसतं हा करते बी हाल नाही. हा मालक हा खाली हा खाली वर जास्त पुढे येऊ नका. थांबा पुढे नका येऊ जास्त. जागेवर नका. हा तुळसाबाई बाबू म्हणा. तुळसाबाई बघा खरं. हा 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 दमणे 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 टपल्या दिल्या. हे पूर्ण त्यांच्यावर लागतं ना आपण त्यांना वाढायला तो ना काहीतरी. कमरव हात ठेवा. कमरव आणि उड्या मारायच्या. हा कमरव हात ठेवा. हा सगळ्या कमरव हात ठेवा. हा 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 चरण
मला जाऊ दे मग. चला प्रवास पुढे जाऊ द्या. आता जरा वाटतंय ना असताना म्हणून. पकड आणि फिर, वाजू नको, पकड आणि फिर. मंडळी, आपला जो विसावा आहे साधू बुवाचा वडा माऊलींचा, बरडवरून निघाल्यानंतर पहिला विसावा असतो. येताना मी दाखविलंच तुम्हाला, पण आज आपण ब्रिजच्या वरून चाललोय. बघा तो जो दिसतोय का सगळ्यांना, तो आहे साधू बाबाचा वडा. इथं माऊलींचा अभिषेक होतो आणि अभिषेक होऊनच माऊली इथून पुढे निघते. हो बरोबर. खूप साधू बाबा म्हणजे खूप मोठे संतच म्हणावं बरं का. हो साधू बाबा खाऊच नाही, खरंच खूप मोठे संतवीर होऊन गेले आपल्या जीवनामध्ये. त्यांनी गाथा ज्ञानेश्वर असे मुखोद्गत एकदम खूप गाथीचा खूप ज्ञान होता बाबांना. आणि त्यानंतर खूप साधना केली आणि ते साधनेचं फळ म्हणजे माझी माऊली इथं स्वतःचा अभिषेक करून घेतात, आहे का नाही. दोन्ही वेळेला जातानाही आणि येतानाही दोन्ही वेळेला माऊलींचा इथं अभिषेक होतो. येताना निवांत दाखवेन तुम्हाला. आज गर्दी असते म्हणून आपण आज वरून चाललो ब्रिजवरून. बघा हां, परतीच्या वेळेला एकदम निवांत दाखवूया साधू बाबाचा तुम्हाला. तर चला पुन्हा आपण आता थांबूया थोड्या वेळात. आता दिंड्या थांबलेल्या आहेत, माऊली थांबलेली आहेत. तर माऊलीचं काय अर्धूया. माऊली आता इथून लगेचच 15-20 अर्धे असतात माऊली इथून निघते. आणि आपल्याला नंबरला लागायला बरोबर एकदम 1 ते 1.5 तास असतो आता आपल्याला नंबर लागायला. हा 1 तास तरी हमखास असतो. तरी जाऊया, थांबूया, जरा नाश्ता करूया, चाय पाजूया. आता काय करावं, आता आणल्यात मंडळी तर त्यांना चाय तर पाजावंच लागेल. काय म्हणताय तुम्ही, मग आहे का नाही. तुझ्यावर आणलाय मग सांभाळावं लागतं. हां असं आहे ते. चला पोरांना आपल्या दिंडीला सगळे पोरं म्हणजे आमची सगळी विद्यार्थी मंडळी, त्यांना मी पोरं म्हणतो. तर त्या पोरांना सुद्धा आपल्याला काहीतरी नाश्ता द्यावं लागेल. चला जाऊया. साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज की, ज्ञानेश्वर महाराज की. चला माऊली निघालेली आहे. माझी माऊली निघाली आणि आता आम्हाला बसायचं आहे. माऊली निघून सुद्धा आम्हाला 1 ते सव्वा तासाचा आराम भेटतो. म्हणजे आपला नंबर मागा आहे 188. आता माऊली जाईल, सगळे नंबर लागतील हळूहळू. तेवढ्यात आम्हाला आमचा आराम होतो. 1 सव्वा तासाचा आराम होतो. 2000 मध्ये. नमस्कार मंडळी, माऊली पुढे गेलेली आहे ना. आमच्या सारथीने बघा 2-2 झेंडे. आपला जीव किती, झेंडे घ्यायचे किती. काय बाई झेंडेवाडी, ओ झेंडेवाले मॅडम. 2 घेतलं कारण तुम्ही तिला पाव किलो म्हणता ना. हा तुम्ही तिला पाव किलो म्हणता ना, म्हणून तिने दाखवलं. बाबा घेऊ शकते 2-2 झेंडे घेऊन चालते. नाही. बापरे किती फास्ट चालतेस. बापरे एवढा फास्ट नको चालू, बस. श्री विठ्ठल मंडळी, आपला सातारा जिल्हा संपलेला आहे आणि आपल्याला आता लागलेला आहे सोलापूर जिल्हा. इथून पुढं आपला सोलापूर जिल्हा म्हणजे माझ्या पांडुरंगाचा जिल्हा, बरं का. हे सारथी 1 मिनिट, आपण आहे ना पळत जाऊ सोलापूर जिल्ह्यात. चला आपण सोलापूर जिल्ह्यात पळत जाऊ का. चला 1 2 3 ये आलो सोलापुरात आम्ही. बस थांब आहे. तर मंडळी आपलं सोलापूर जिल्ह्यात पदार्पण झालेलं आहे. आमच्या मुली रुही, सारथी, आमची छोटी ज्ञानाई, मनीषा, ऋतुजा, आम्ही सर्व वारकरी आता सातारा जिल्हा सोडून आता आपण सोलापूरमध्ये म्हणजे धूळ खायला आलो. आता काय धूळ सात
आता सातारा जिल्ह्याची ऊन गेला, सातारा जिल्ह्याचा ऊन, पुण्याची पाऊस, पुणे जिल्ह्याचा पाऊस, सातारा जिल्ह्याचा ऊन आणि सोलापूर जिल्ह्याची धूळ. म्हणजे ऊन, वारा आणि धूळ. म्हणजे ऊन खाल्लं आता, पाऊसही खाल्ला, आता आपल्याला धूळ खायची आहे. या तिघातून जो पार करून पंढरपूरला जातो तो करावा तरी. तर आता इथून धूळ उडते सगळी, इथं सगळी धूळ असते. धूळ प्लस ऊन प्लस पाऊस सर्व काही वारीमध्ये बघायला भेटतं. आणि मस्तपैकी आपलं पदार्पण झालेलं आहे आता सोलापूर जिल्ह्यात, म्हणजे माझ्या पांडुरंगाच्या जिल्ह्यात आपलं पदार्पण झालेलं आहे. चला आता जाऊया, दिंडी पकडूया. चला श्री विठ्ठल मंडळी, आपला कवटांचं झाड आलेलं आहे. आज आपण धर्मापुरीकडं चाललेलो आहोत. धर्मापुरी पाठ इथं आजचा माऊलींचा दुपारचा विसावा असतो आणि त्या विसाव्याला आपण आजचं जेवण, आपलं दुपारचं जेवण मस्तपैकी जेवण आलेलं आहे. ते आता कसंही असू दे किंवा कसाही असू द्या, ते खायचं आहे आपल्याला. सगळी मंडळी जेवायला बसलेली आहेत. वा, काय सावली आहे, दाट सावली एकदम. मंडळी, आम्ही सगळे या झाडाच्या खाली झोपत आहोत. मी आणि माझी पिल्लू, सगळी वारकरी मंडळी. चला मंडळी, आपलं दुपारचं भोजन झालेलं आहे आणि हे कवटाचं झाड, कवट. या झाडाच्या आश्रयाखाली आणि चिंचे झाडाच्या आश्रयाखाली आम्ही अनेक वर्ष इथं, अनेक वर्ष ते वर्ष मोजता येणार नाही एवढे वर्ष आम्ही त्या चिंचेच्या आणि कवटाच्या झाडाखाली झोपतो. खरंच झाडाच्या सावलीमध्ये झोपण्याचा खूप आनंद आहे. आणि आपली दुपारची ट्रक ही सुद्धा निघालेली आहे आणि आमची छोटी सारथीबाई आम्ही ट्रकमध्ये पाठवलेली आहे. ही बाई मात्र ट्रकमध्ये जायला नाही बोलते, ती चालते. चालून द्या, चला चला जाऊया. माऊली आपल्याला इथून अजून 1-2 किलोमीटर आपली माऊली आहे आणि माऊलींच्या पालावर जाऊया, म्हणजे तिथं आपले नंबर लागतील. मग नंबर लागले मग हाय, मग दिंडीमध्ये खूप मजा आनंद. आज बघू, आज काहीतरी वेगवेगळ्या गवळणी घ्यायचा प्रयत्न करू, आहे की नाही? घ्यायचं मग, घ्यायची का मग? हो मग. आज मस्त एकदम स्पेशल गवळणी काढा बाहेर. काढतो ना ठेवणीतल्या. हा, ठेवणीतल्या. चला, हा हे बघा, हे आहे ना, हे डॉक्टर शर्ट आहे, डॉक्टर शर्ट. हा, हे घातलं का माणूस डॉक्टर बनतो. तू पण बन ना डॉक्टर. तू तर डॉक्टर जामच आहेस. जेवढ्या मेडिकलवाल्याला गोळ्या जेवढ्या माहिती नसतील तेवढ्या आमच्या मंथनवाल्याला माहिती आहेत. चला या आंघोळ करायला. ए दीपक दा, तू जा ना प्रत्येक पाण्याशी, ये ना खाली. हा,
पावसाने घातला थैमान. आधे आधे धारे समा आधे आधे धारे समा तेने पावलो विश्राम रे तेने पावलो विश्राम रे जवळे असता जग जीवना जवळी असता जग जीवना सारे धांदोळी देवना सारे धांदोळी देवना एकाग्र करे मना एकाग्र करी मना एकाग्र करी मना देने होईल समाधान रे देने होईल समाधान रे होईल समाधान रे देने होईल समाधान विठ्ठल मंडळी, आपण आलेलो आहोत माऊलींच्या विसाव्याला आणि पाऊस बोलत आहे हर 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 हर. असाच हा पाऊस बोलत आहे आणि याच गरजेने हा पाऊस पडत आहे. तरी चला 2 मिनिटं विसावा घेऊया, हाय की नाही बाबा. ही पावसाची वारी असते खरी आणि पावसातच या वारीला मजा आहे. पावसाशिवाय या वारीला अजिबात मजा नाही आणि तुम्हाला तो आनंद भेटला. नाही तर उन्हात हाय हाय दै हाय हाय दै चालत चालू लागलं. पावसाची वारी वारी. बाकी तुमचा प्रवास
एकदम छान. चला मग चाय पिला का नाही? यजमानाने विचारायला पाहिजे. आपले इथं आलेत वारीला, पाहुणे आलेत. कोण कोण आलेत? कोण कोण आले? प्रत्यक्षात बघितलं. हो या हो या हो बाय. दुरोने आलो मेगा. दुःख झाले दारून. दुःख नका होऊन देऊ, आनंदी व्हा. मग वारीचा अनुभव सांगा, कसा वाटला आपल्या वारीला येऊन? हा, या पावसाने कसं काय? हा ना, हो वारी म्हणजे आनंदच आहे. आता बोला. घरात तुर्भे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या मुलाकडून हे सर्व रेनकोट वारकऱ्यांना दान करण्यात आलेले आहेत. आज पाण्यासाठी ते सर्व रेनकोट वापरण्यात आलेले आहेत. मंडळ त्यांचे आभारी आहे. ऐका बैला मनी भाव धरोनी मनी भाव धरोनी तुमचे हे नात्वतन निवृत्त झाला नारायण. नचले पण आदिल तो नमले आदिल हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. बळे विना शक्ती बोलू नये. आमचे नवी मुंबईचे मृदंग महर्षी हरिभक्तपरायण तालमणी दीपक महाराज म्हात्रे. तरपटी चक्रधार. हा वा, हा एकदा हा हा हा. धीरे 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 धीरे. वा वा वा. वा वा. धनंजय खाली बरे तुमचे. हा धीरकत धीरे धीरे कर बघ. बघून बोल. समाधी संजीवन हरे पाठ. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवे ज्ञान. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवे ज्ञान. समाधी संजीवन हरे पाठ. हरे मुखे म्हणा, हरे मुखे म्हणा. श्री विठ्ठल मंडळी, आपण नातेपुते येथे पोचलेलो आहोत आणि आता आपण चाललेलो आहोत आदरणीय श्री गुरु कदम माऊली छोटे यांचं कीर्तन या नातेपुते या तळावर असतं. आपण
माऊलींच्या तळावर चाललेलो आहोत, जेणेकरून त्यांच्या कीर्तनाचा लाभ आपल्याला व्हावा. विठ्ठला विठ्ठला गात जागा गात जागा. शुभोदय